नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वजण ज्याची वाट बघत होते अशी मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या घेण्यात आलेल्या परीक्षा ज्या होत्या गट क व गट ड च्या परीक्षेचे गुणपत्रिका परीक्षेचे रिझल्ट त्यांनी प्रसिद्ध केले आहेत। बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आहोत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर। बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर त्यामध्ये नोकरीविषयक संधीवर क्लिक केल्यावर तुम्ही बघत असाल सर्वच रिझल्ट लागलेले आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती परीक्षा गट क संवर्गातील इथपर्यंत सगळं सेम आहे। त्यानंतर नळ कारागीर पदाची गुणपत्रिका, भौतिकच्या तज्ज्ञ पदाची, नंतर औषध निर्माण अधिकारी, शस्त्रक्रिया सहाय्यक, नेत्रचिकित्सा व्यवसायक, वैद्यकीय गट क व गट ड सगळ्या परीक्षेचे रिझल्ट त्यांनी प्रसिद्ध केले आहेत। बघा मित्रांनो, याच्या PDF तुम्ही त्याच्याच खाली दिलेल्या दस्तऐवज यावर क्लिक करून तुम्ही त्याची PDF डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, आपण एक जो रिझल्ट आहे तो डाउनलोड केला आहे। त्यामध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलं आहे कस्टमाइज्ड स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट अँड रिक्रुटमेंट सांगितलं आहे। यानंतर इथे सांगितलं आहे कोणती पोस्ट आहे, ग्रुप डी आहे की ग्रुप सी ची इथे लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर पोस्ट नेम इथे सांगितलेलं आहे की कोणत्या पोस्टकरता हा रिझल्ट आहे। त्यामधला नंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, नंतर तुमचा रोल नंबर परीक्षेचा, ॲप्लिकेंट नंबर आणि नंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, जे ऑब्जेक्शन बोलवण्यात आले होते विद्यार्थ्यांचे, त्यानंतर पूर्ण त्या ऑब्जेक्शनचा विचार करून त्यावर सगळं रूल लावून फायनल मार्क त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत। बघा मित्रांनो, ज्या शिफ्टचे मार्क एका पेपरमध्ये झाले होते, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर एका शिफ्टमध्ये झाले होते त्यांचं फक्त त्यांना नॉर्मलायझेशन लावलेलं नाही आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचे पेपर हे एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाले होते त्यांचे नॉर्मलायझेशन लावून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। बघा मार्क तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, ॲप्लिकंट नेम आहे, नंतर तुम्हाला मिळालेले मार्क येथे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत। तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केलेला असेल त्या पदाची PDF डाउनलोड करण्याकरता बघा मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोकरीविषयक संधी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल। त्यामध्ये तुम्ही जर गट क च्या परीक्षेच्या पेपर दिले असेल तर स्टार्टिंगला गट क चे रिझल्ट लावले आहेत बघा मित्रांनो, व त्यानंतर गट ड चे रिझल्ट त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत। जर तुम्ही वाहन चालक पदाकरता अर्ज केला असेल तुम्हाला तो वाचून तुम्हाला त्यावर जो दस्तऐवज आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि तुम्ही त्याची PDF डाउनलोड करू शकता व तुमचे मार्क बघू शकता। अशी ही महत्त्वाची अपडेट होती बघा मित्रांनो। ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण बघू शकता। सोबतच त्यांनी एक नोटीस पण जाहीर केली आहे बघा मित्रांनो। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तर समोरची प्रोसिजर काय राहणार आहे। तर सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलं आहे की परीक्षा कधी झालेली होती, 31/11/2023 ते 7/12/2023 व 12/12/2023 ला पेपर होण्यात आलेले होते। त्यानंतर जे गुणपत्रिकेनंतर नियुक्त प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या परीक्षेचे पत्रिका सध्या सादर केलेल्या आहेत, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे स्पेशल रिझल्ट लागणार आहे, त्यांची गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। आणि या उमेदवार हा गुणपत्रिकेचे जे गुण आहेत त्याच्या आधारे निवडीचा दावा करू शकत नाही आहेत। जर जे पण विद्यार्थ्यांनी पोर्टलवर त्यांचे आक्षेप नोंदवले होते त्याचे सगळे विचारण्यात घेण्यात आलेले आहेत। बाकी जे पण विभागाला सादर केलेले आक्षेप असतील बाकी टाईम गेल्यानंतर त्याचा विचार गेलेला नाही आहे। आता बाकी प्रोसिजर बघा मित्रांनो, एक आणखी रिझल्ट लागतील की तुमची सिलेक्शन यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल। या PDF ची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।